आपल्या मराठी माणसाचं नेहमीच वर्चस्व राहिलेले समुद्रांवर, मग ते आपले कोळी बांधव असो किंवा कोकणातले आपले मराठी लोक असो, पण आज ते आपलं वर्चस्व खरंच संपुष्टात यायला लागलं. मी काल कोकणात फिरलो. कोकणातील बंदरांवर, पोर्ट्सवर माहिती आहे तिथे परप्रांतीय लोकांचे वस्त्या निर्माण झालं आणि आपलं मराठी माणूस तिथून हळूहळू कमी होत चाललं. आज जर महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्ट्यांवर परप्रांतीय लोक वस्त्या बनवून त्या इम्पोर्ट एक्सपोर्ट, समुद्रावर चालणाऱ्या दळणवळणाच्या रिलेटेड उद्योगधंदे करू शकतात, तर मराठी माणूस का नाही? आपल्याकडे एवढे स्किल्स असताना, आपल्या महाराजांची एवढी चांगली शिकवण असताना की समुद्र किनारपट्टीचा उपयोग कसा केला पाहिजे, आपण त्यामध्ये त्याचा उपयोग करण्यामध्ये कुठेतरी नक्कीच कमी पडत आहे. आपले कोळी बांधव असतील किंवा मुंबईमधले मराठी लोक असतील, त्यांनी फक्त मासेमारी पुरते त्यांचे उद्योग मर्यादित नाही ठेवले पाहिजे. आपण समुद्राचं महत्व खरंच ओळखलं पाहिजे. आपल्याला समुद्र खूप पुढे नेऊ शकतो. 16व्या शतकात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र किनारपट्टीचं महत्व ओळखलं. त्यांनी स्वतःचं आरमार निर्माण केलं, स्वतःची जहाजं निर्माण केली, दळणवळण सुरू केलं. पण आज आपली मराठी लोक, मग मुंबई असो किंवा कोकण असो, मुंबईमध्ये पण परप्रांतीय लोकांचं वर्चस्व आहे. जे JNPT सगळ्यात मोठं पोर्ट आहे आपल्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं, ते खरंच एखाद्या सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीसारखं आहे आपलं समुद्र किनारपट्टी. तिथूनच आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे निर्माण होऊ शकतात. हे मराठी माणसाने ओळखलं पाहिजे. आणि जर आज मराठी माणूस जो की त्या किनारपट्ट्यांवरच कित्येक वर्ष राहते, तो त्या उद्योगधंद्यांकडे दुर्लक्ष करत असतील, तर खरंच याच्यापेक्षा वाईट आपल्या मराठी माणसाकडून काहीच घडू शकत नाही. आज कोकणात पण आपला मराठी माणूस पर्यटकांसाठी खानावळ चालवतो, पर्यटना रिलेटेड जोडधंदे चालवतो, पण तो बंदरांवर, पोर्टवर कोणत्याही प्रकारचे उद्योग करत नाही.